नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण टीईटी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षेमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक ज्यावरती हमखास 1 ते 2 प्रश्न हे असतात म्हणजे असतातच असा टॉपिक या ठिकाणी आपण निवडलेला आहे। तो आहे अध्यापनाची प्रतिमाने। आता अध्यापनाची प्रतिमाने या अगोदर या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न आले आणि आता याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। चला तर मग बघूया अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे काय। आता यामध्ये प्रश्न काय येऊ शकतो तर पहिली गोष्ट याची व्याख्या। अध्यापन प्रतिमानाचे जनक डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी प्रतिमानाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे। म्हणजे इथं प्रश्न काय म्हणू शकतो की अध्यापनाची प्रतिमाने यांचे जनक कोण आहेत किंवा यांची व्याख्या कोणी केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी काय केलेलं आहे तर अध्यापन प्रतिमान ही संकल्पना सांगितलेली आहे, त्याचबरोबर या प्रतिमानांची व्याख्या देखील सांगितलेली आहे। तर मग बघा इथं खाली इंग्लिश मध्ये व्याख्या दिली, A model of teaching is a plan or a pattern that can be used to shape curriculum, to design instructional material, and to guide instruction in the classroom into other settings. आता याचा अर्थ काय आहे थोडक्यात अगदी खाली दिलेला आहे। जरी तुम्हाला ही इंग्लिश मधली व्याख्या लक्षामध्ये नाही राहिली तरी काही यातले कोड वर्ड जे आहेत ते लक्षात ठेवले तरी चालतील। तर इथं अ मॉडेल ऑफ टीचिंग एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला प्रतिमाने म्हणजे काय हे समजून जाईल। तर खाली बघा मराठीमध्ये सांगितलेलं आहे, अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय। म्हणजे इथं मॉडेल ऑफ टीचिंग म्हणजेच काय असतं, नियोजन किंवा नमुना। तर प्रतिमाना म्हणजे थोडक्यात काय आहे तर टीचिंगचा म्हणजे शिकवण्याचा जो काही नियोजन आहे, नमुना आहे, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो अध्यापनाचं प्रतिमान असं म्हणतो। व या प्रतिमानांचा उपयोग काय आहे तर या प्रतिमानामुळे अभ्यासक्रमाची रचना करता येते व वर्गातील अध्यापनाला दिशाही देता येते। म्हणजे प्रत्यक्ष वर्गामध्ये आपण ज्यावेळेला अध्यापन करतो त्यावेळेला आपलं शिक्षक आणि विद्यार्थी कशा पद्धतीने इंटरॅक्शन असावं याकरता आपल्याला अध्यापनाची प्रतिमानं काय करतात मदत करताना दिसून येतात। तर यामध्ये आपण लक्षात घ्या, डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शा विल यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक असे म्हणतात आणि त्याची जी व्याख्या आहे ती या दोघांनी मिळून सांगितलेली आहे। तर यावरती अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो। यानंतर बघा प्रतिमानाचे काही प्रकार सांगितलेत। आता हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये या अगोदर प्रश्न कशा पद्धतीने येऊन गेलेले आहेत तर डायरेक्ट प्रतिमानाचं नाव काय आहे आणि त्याचा उपपत्तिकार कोण आहे याबद्दल जोड्या लावायला देखील या अगोदर प्रश्न येऊन गेलेला आहे। तर आपण बघूया मग आता कोणतं प्रतिमान कोणी सांगितलेलं आहे। तर इथं पॉइंट काय लक्षात ठेवायचं तुम्ही की प्रतिमानाचं नाव आणि त्या प्रतिमानाचा जनक म्हणजे त्याचा उपपत्तिकार कोण आहे। तर बघा उद्गमन प्रतिमान, त्या उद्गमन प्रतिमानालाच उद्गामी प्रतिमान असं देखील म्हटलं जातं। तर उद्गमन आणि उद्गामी याचा जनक कोण आहे तर हिल्डा टाबा। यानंतर बघा संकल्पना प्राप्ती प्रतिमान, याचा उपपत्तिकार आहे जेरॉम ब्रुनर। यानंतर बघा बोधात्मक विकास प्रतिमान, याचा जनक आहे जीन पियाजे। त्यानंतर 4 नंबर अग्रत संघटक प्रतिमान, याचा जनक आहे डेव्हिड आसुबेल। यानंतर पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, याचा जनक आहे रिचर्ड सचमन। यानंतरचं प्रतिमान आहे स्मृती प्रतिमान आणि त्याचा जनक आहे जेरी लुकस। यानंतर बघा 7 नंबर मध्ये सांगितलंय जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान आणि याचा उपपत्तिकार जोसेफ शॉब। आता याच्यामध्ये डायरेक्ट जोड्या लावायला आपल्याला या ठिकाणी प्रश्न आलेला बघायला मिळतो। तर लक्षात घ्या आता हे जे आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, हे जे उपप्रकार आपल्याला इथं दिलेले आहेत हे कशाचे आहेत तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने। आता ज्ञान प्रक्रियाकरण म्हणजे ज्ञान कशा पद्धतीनं किंवा ज्ञानाची प्रक्रिया कशा पद्धतीनं किंवा क्रिया कशा पद्धतीनं चालते तर बघा ती क्रिया उद्गमन प्रक्रियेने चालते, ती क्रिया संकल्पना प्राप्तीमधून चालते, त्याचबरोबर बोधात्मक विकासामध्ये चालते, आग्रत संघटक प्रतिमान, त्याच्यानंतर पृच्छा म्हणजे विचारणा करणं, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रतिमान सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्मृती आधारित प्रतिमान आणि जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान
ही सगळी प्रतिमानं कशाच्या इन्क्लूड मध्ये येतात, तर ही सगळी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानं आहेत. यानंतर बघा मुख्य प्रतिमानाचा दुसरा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. आता इथं काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहेत, इथे व्यक्तिगत विकास ही संकल्पना आहे. प्रतिमाना म्हणजे काय आहे, नमुना किंवा अनुभव किंवा एक प्रकारची प्रक्रिया, एक प्रकारची टीचिंग मेथड हे आपण बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा इथं व्यक्तिगत शब्दावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही की यामध्ये परत काही प्रकार सांगितलेत. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्स, सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गार्डन, जाणीव जागृती प्रतिमान जॉर्ज ब्राउन व विल्यम शू, यानंतर संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान डेव्हिड हंट. आता हे काय, या जे उपपत्तिकार आहेत यांनी कशाला महत्व दिलं, तर व्यक्तिगत विकासाला महत्व दिलं. म्हणजे प्रतिमानाचा दुसरा महत्वपूर्ण घटक कोणता आहे, तर व्यक्तिगत विकास आहे. अगोदर आपण म्हटला ज्ञान प्रक्रिया होता, यानंतर आहे व्यक्तिगत विकास. याच्यामध्ये मग व्यक्तिगत विकास कशा पद्धतीनं, तर अनिर्देशित, सर्जनात्मक विकास, जाणीव जागृती आणि संकल्पनात्मक विकास अशा पद्धतीनं व्यक्तिगत प्रतिमानांचं वर्गीकरण केलेलं दिसून येतं. तर यानंतर बघा पुढील प्रतिमानाचा मुख्य घटक आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. आता सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने याच्यामध्ये कोणकोणते प्रतिमान सांगितलेत, न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर. 2 नंबर सांगितलंय समूह अन्वेषण प्रतिमान हर्बर्ट थेलन व जॉन ड्युई. यानंतर 3 नंबर सामाजिक अभिरूपता प्रतिमान सरीन बुकॉक. यानंतर सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसिलस व बेंजामिन कॉक्स. 5 नंबरचं सामाजिक आंतरक्रिया दर्शवणारं प्रतिमान सांगितलंय भूमिका पालन प्रतिमान, जे सांगितलं फॅनी शॅफल आणि जॉर्ज शॅफल. म्हणजे शॅफल या जोडीनं सांगितलेलं आहे भूमिका पालन प्रतिमान. यानंतर बघा 6 नंबरचं प्रतिमान सांगितलंय प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान आणि हे सांगितलं बेथल व माइन यांनी. यानंतर 7 नंबरचं प्रतिमान सांगितलं वर्ग सभा प्रतिमान विल्यम ग्लॉसर. हे सगळे काय आहेत, तर याच्यामध्ये सामाजिक आंतरक्रियांचा अंतर्भाव आहे. म्हणजेच काय, ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी अध्यापन प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडते किंवा केली जाते या संदर्भामध्ये याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. परत एकदा सांगतो, यामध्ये प्रश्न विचारत असताना डायरेक्ट प्रतिमानाचं नाव आणि ते प्रतिमान कोणी सांगितलं, जोड्या लावाला या पद्धतीनं प्रश्न आपल्याला अगोदरच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. आता याच्याही पुढे जाऊन यातलं कोणतं तरी एखादं प्रतिमान, उदाहरणार्थ सामाजिक पृच्छा प्रतिमान कोणी सांगितलं आणि खाली ऑप्शन मध्ये तुम्हाला यापैकी एखादा उपपत्तिकार देतील, त्यामध्ये आपल्याला म्हणजे हे पाठच करून ठेवावं लागेल की कोणतं प्रतिमान कोणी सांगितलं. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसिलस आणि बेंजामिन कॉक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला ओळखता आलं पाहिजे. यानंतर बघा पुढचं प्रतिमान किंवा प्रतिमानांचं जे वर्गीकरण आहे ते आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने. यावर देखील क्वेश्चन आलेला आहे. बघा इथं जोड्या लावाला यामध्ये सुद्धा प्रश्न आहे. वर्तन परिवर्तन, आता वर्तन परिवर्तनामध्ये कोणकोणते उपप्रकार आहेत प्रतिमानांचे, तर त्यामध्ये 1 नंबर दिलाय संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, जे सांगितलं BF स्किनर. BF स्किनर हा म्हणजे अनेक मानसशास्त्रज्ञांपैकी एक महत्वपूर्ण मानसशास्त्रज्ञ की ज्यानं मानसशास्त्रावर जास्तीत जास्त अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. बऱ्याचशा उपपत्त्या अध्ययनाच्या उपपत्त्या असतील त्या देखील BF स्किनरनं सांगितलेल्या आहेत. आणि हाच BF स्किनर इथं प्रतिमानांमध्ये सुद्धा आलेला आपल्याला दिसून येतो. तर वर्तन आणि परिवर्तन, वर्तनामध्ये होणारा बदल त्याला आपण म्हणतो वर्तन परिवर्तन. आणि ही वर्तन परिवर्तन करणारी प्रतिमानं कोणती, तर त्याच्यामध्ये 1 नंबर सांगितला की संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान. संभवनीयता याच्यामध्येच आपल्याला दिसून येतं की एखाद्या गोष्टीची काय असणं संभाव्यता असतं, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता असणं, आपण त्याला काय म्हणतो संभवनीयता म्हणतो. आणि या संभवनीयतेचं म्हणजे एखादी गोष्ट घडण्याचं व्यवस्थापन जे प्रतिमान करतं त्याला आपण म्हणतो संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान. आणि जे सांगितलं BF स्किनर यांनी. यानंतर बघा 2 नंबर सांगितलेला आहे वर्तन परिवर्तनामध्ये आत्मनियंत्रण प्रतिमान. आता आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःवरती केलेलं नियंत्रण.
आता वर्तन परिवर्तनाचाच हा भाग आहे की आत्मनियंत्रण, आणि हे आत्मनियंत्रण प्रतिमान सुद्धा B.F. स्किनर यांनी सांगितलेलं आहे. यानंतर बघा, वर्तनामध्ये बदल कशाच्या माध्यमातून होतो यावर आधारित प्रशिक्षण प्रतिमान, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर आपण प्रशिक्षण घेतलं तर त्यामध्ये आपण त्या प्रशिक्षणाच्या आधारावरती वर्तनामध्ये बदल घडवून आणू शकतो, हे सांगितलं रॉबर्ट गॅने यांनी. यानंतर बघा, वर्तन परिवर्तनामध्ये मानसिक ताण कपात प्रतिमान. आता मानसिक ताण कपात करणे म्हणजे काय? मानसिक ताण काय करणे? कमी करणे. आणि हा मानसिक ताण जर आपण कमी केला तर निश्चितच आपल्या वर्तनामध्ये काय होईल? परिवर्तन होईल, बदल होईल. आणि हे सांगितलं जे वुल्फ. आता जसं की आपण बघितलं, मानसशास्त्राच्या उपपत्ती सांगण्यामध्ये किंवा विविध प्रकारचे प्रयोग करण्यामध्ये B.F. स्किनर यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. त्याच पद्धतीनं वर्तन परिवर्तन प्रतिमान जे आहेत ते सांगण्यामध्ये जे वुल्फ यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. तर जे वुल्फ यांनी मानसिक ताण कपात प्रतिमान, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि निसंवेदन क्षमता प्रतिमान असे बघा, म्हणजे मानसिक ताण असेल, आत्मविश्वास आणि निसंवेदन क्षमता, म्हणजे या सगळ्या कशा आहेत, म्हणजे कशा पद्धतीची ही प्रतिमानं आहेत. तर याच्यामध्ये मानसिक हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे माणसाच्या मनावरती आधारित असलेली ही प्रतिमानं सांगण्याचं काम जे वुल्फ यांनी केलेलं दिसून येतं. तर हा सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. म्हणजे यामध्ये बघा, परत एकदा सांगतो की प्रतिमानाचं नाव आणि त्याचा उपपत्तिकार या पद्धतीने एक सिंगल सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा जोड्या लावा या प्रकारामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. यानंतर आता आपण डिटेलमध्ये बघूयात की कोणकोणती ती प्रतिमानं आहेत, यावरही कशा पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत. तर यातला प्रतिमानामधला सगळ्यात महत्वपूर्ण भाग किंवा घटक म्हणजे कोणता आहे? तर तो पहिला घटक सांगितला जातो ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. आता याच्यावरती प्रश्न काय येतो की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं वैशिष्ट्य काय, किंवा डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये त्या प्रतिमानाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं आणि हे प्रतिमान कोणतं आहे ते ओळखा असं तुम्हाला सांगितलं जातं. आता याच्यामध्ये बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान याला इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल. तर बघा, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं प्रमुख उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे असते. आता यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. कशा पद्धतीचा प्रश्न होता? तर बघा, ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हे कोणत्या प्रतिमानाचं वैशिष्ट्य आहे? आणि खाली 4 पर्यायामध्ये प्रतिमानं सांगितलेली होती. म्हणजे प्रतिमानाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्या प्रतिमानामध्ये काय सांगितलंय याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. तर अतिशय महत्वपूर्ण भाग आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून तुमचे 2 मार्क फिक्स झालेले आहेत, हे लक्षात घ्या. परत एकदा हा व्हिडिओ पहा समजलं नसेल तर, परंतु इथं या टॉपिकवरती 100% प्रश्न तुम्हाला येणारच आहे. तर बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे. आता इथं नावच याचं दिलंय की ज्ञान प्रक्रियाकरण, म्हणजे ज्ञानावरती प्रक्रिया करणं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या अंगाने आपण प्रक्रिया करू शकतो? तर त्याच्यामध्ये आपण ज्ञान घेऊन त्याच्यामध्ये त्याचं प्रक्रिया करू शकतो. वैचारिक बाजू त्याच्या मांडून आपण प्रक्रिया करू शकतो. आपला बौद्धिक अंग म्हणजे काय? आपली बुद्धिमत्ता, याचा विकास घडवून आणून आपण प्रक्रिया करू शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत की ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास हे कुठं घडतं? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये घडतं. यानंतर बघा, याच प्रतिमानामध्ये अजून काय सांगितलं? प्राप्त परिस्थिती किंवा साधनाच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञानकण गोळा करण्याचे व संग्रहित करण्याचे कौशल्य निर्माण करणे. आता ही भाषा थोडीशी तुम्हाला जड वाटत असेल, परंतु याच्यामध्ये जर आपण समजून घेतलं, एक एक शब्द जर आपण समजून घेतला तर हे अतिशय सोपं आहे. बघा, प्राप्त परिस्थिती म्हणजे काय? जी परिस्थिती उपलब्ध आहे अशी परिस्थिती. किंवा साधने म्हणजे काय? प्राप्त असलेली साधने, आणि त्या साधनाच्या माध्यमातून माहिती किंवा ज्ञानकण. आता माहिती आणि ज्ञानकण हे समानार्थी शब्द आहेत.
गोळा करण्याचे व संग्रहित करण्याचे कौशल्य निर्माण करणे. म्हणजेच काय, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचा उपयोग काय होतो, तर जी परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच परिस्थितीमधून किंवा जी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच साधनांच्या माध्यमातून माहिती गोळा करणं, त्या गोळा केलेली माहिती त्याच्यावरून आधारित आपण कौशल्य विकसित करणं, या पद्धतीची प्रक्रिया ज्ञान प्रक्रियाकरण म्हणून ओळखली जाते. हे काय झालं, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं एक प्रमुख वैशिष्ट्य. आता यानंतर बघा 2 नंबर मुद्दा सांगितलाय, प्राप्त माहितीचे ज्ञानाचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित करणे. हा 2 नंबरचा महत्वपूर्ण मुद्दा दिलाय. आता बघा, अगोदर आपण म्हटलं की माहिती गोळा करायचे, संग्रहित करायचे आणि त्याच्यातून कौशल्य विकसित करायचे. आता काय सांगितलंय की जी प्राप्त माहिती आहे, जे काय ज्ञान तुमच्याकडे आहे, प्राप्त केलं, तुम्ही संग्रहित केलं, संकलित केलं, त्या संकलित केलेल्या ज्ञानाचं, संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण आणि वर्गीकरण. म्हणजे पहिला मुद्दा सांगितला की तुम्ही ती माहिती काय करा, गोळा करा. त्याच्यानंतर सांगितलं की त्याचं विश्लेषण करा, त्याचं वर्गीकरण करा आणि त्याच्यातून नवीन संकल्पना उदयास येतात आणि त्या नवीन संकल्पना ज्या आलेल्या आहेत त्याच्यामधून काय करायचंय, आपण विकास घडवून आणायचा. तर हे वैशिष्ट्य आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं. यानंतर बघा पुढचा मुद्दा सांगितलेला आहे की समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे. काय सांगितलंय की आपल्या समोर जे काही समस्या आहेत त्या समस्याचा शोध घ्या आणि त्याचं निराकरण कशा पद्धतीने करता येईल याच्याबद्दलच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता काय करायच्या, आपल्याला विकसित करून घेण्याच्या आहेत. तर हे कशामध्ये सांगितलं, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये सांगितलं. यानंतर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचं पुढचं वैशिष्ट्य काय आहे की उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे. म्हणजे माणसाला 2 प्रकारचे विचार क्षमता असतात, एक आहे उद्गामी आणि अवगामी. म्हणजे काय, ज्याला आपण आरोही किंवा अवरोही अशा पद्धतीने म्हणतो. अजून त्याच्याही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच गोष्टीचा आपण 2 प्रकारे विचार करतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण पॉझिटिव्ह घेतो, एखादी गोष्ट आपण निगेटिव्ह घेतो. म्हणजे एकाच गोष्टीमध्ये असलेले फायदे बघतो, एकाच गोष्टीमध्ये असलेले आपण तोटे बघतो. तर अशा पद्धतीची जी विचार प्रक्रिया असते त्याला उद्गामी व अवगामी विचार प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि या अशा पद्धतीच्या विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणं हे कशामध्ये सांगितलं जातं, तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं आपणाला ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान म्हणजे काय, तर थोडक्यात एखादं उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टामध्ये आपण काय करायचंय, ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणायचं, याला ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असं म्हटलं जातं. तर हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य असणारं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. यानंतर बघा 2 नंबरचं प्रतिमान सांगितलंय व्यक्तिगत विकास प्रतिमान, ज्याला पर्सनल मेथड्स असं म्हटलेलं आहे. पर्सनल म्हणजे काय, तर वैयक्तिक किंवा व्यक्तिगत विकास प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट. आता याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे बघा. विद्यार्थ्याच्या व्यक्तिविशिष्टे व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे हे असते. विकासाचे व्यक्तिगत अंग भावनाधिष्ठित असते. या प्रतिमानाची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतील. म्हणजे काय बघा, इथं काय सांगितलेलं आहे की व्यक्तिगत विकास, व्यक्तिगत याचाच अर्थ काय होतो, वैयक्तिक म्हणजे पर्सनल. आता ह्याच्यामध्ये पर्सनल विद्यार्थ्याचा विकास करणं म्हणजे काय, तर इथं एक महत्वपूर्ण शब्द प्रयोग दिलाय की सुप्त शक्तींचा शोध घेणे. म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी आपल्याशी बोलत नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी कलागुण असतात आणि मग ते कलागुण एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने शोधून काढायचे आहेत याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याचा तुम्हाला प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापनामध्ये उपयोग करून घेण्यासाठी व्यक्तिगत विकास प्रतिमान तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य, त्याचं व्यक्ती वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण ते माहीत करून घेणं आणि त्याचा विकास करणं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणाचं आहे, तर व्यक्तिगत विकास प्रतिमानाचं आहे. त्यानंतर बघा याचं वैशिष्ट्य सांगितलंय विद्यार्थ्याच्या व्यक्ती वैशिष्ट्याचा विकास करून त्याचं भावजीवन अधिक समृद्ध करणे. आता परत इथं शब्द आलेला आहे भावजीवन.
आता एक शिक्षक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्याचं भावजीवन म्हणजे त्याचं भावनिक जीवन म्हणजे विद्यार्थ्याशी शिक्षकाला भावनिक संबंध चांगल्या पद्धतीचे प्रस्थापित करता आले पाहिजेत आणि ते ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला व्यक्तीचा अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांच्या भावनिक जीवनाचा अभ्यास कसा करावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारं प्रतिमान म्हणजे व्यक्तिगत विकास प्रतिमान. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, व्यक्ती वैशिष्ट्य आणि त्यामध्ये असलेलं भावजीवन. यानंतर बघा व्यक्तिगत विकासाचं पुढचं प्रतिमान व्यक्तिगत विकासाच्या प्रतिमानाचं पुढचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे की सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास त्यांना मदत करणे. म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनिक जीवनाशी किंवा त्याचं जे आपण म्हणतो की पर्सनल व्यक्तिगत त्याचं जे मन आहे, त्याचा जो मेंदू आहे, त्याचं जे विचार आहेत, त्या विचारापर्यंत आपण ज्या वेळेला पोहोचू त्यावेळेला विद्यार्थ्याचं सामाजिक वातावरण सुधारण्यामध्ये आपण मदत करू शकतो. त्याचबरोबर पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करणे म्हणजे काय, व्यक्तीच्या म्हणजेच विद्यार्थ्याच्या सभोवताली जे पर्यावरण आहे, ज्या वातावरणामध्ये तो वाढतो त्या वातावरणामध्ये सृजनात्मक पद्धतीनं कशा पद्धतीनं ते बालक या ठिकाणी शिकतं आणि त्या सर्जनशील संबंधाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करण्यास मदत करतं. असं प्रतिमान म्हणजे व्यक्तिगत विकास प्रतिमान. यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमानाचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलंय व्यक्तिमत्वातील लवचिकता साध्य करणे, परिसराशी क्रियाशील होण्यास मदत करणे. म्हणजे काय, जे व्यक्तिमत्वातील लवचिकता साध्य करणे. आता व्यक्तिमत्वातील लवचिकता म्हणजे काय की एकच व्यक्ती दोन स्वभावाचा असतो. म्हणजे बघा कार्ल युंग नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं की व्यक्तीचे किंवा व्यक्तित्वाचे किंवा व्यक्तिमत्वाचे प्रकार कसे असतात, तर काही व्यक्ती या अंतर्मुखी असतात, काही व्यक्ती या बहिर्मुखी असतात आणि या दोन्हीमधून समतोल साधणारी व्यक्ती म्हणजे उभयमुखी असते. तर अशा पद्धतीनं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये लवचिकता साधली पाहिजे. म्हणजे निव्वळ आपण अंतर्मुखी राहून चालणार नाही, निव्वळ आपण बहिर्मुखी देखील राहून चालणार नाही. तर त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला उभयमुखी कसं करता येईल, म्हणजेच काय व्यक्तिमत्वामध्ये लवचिकता कशा पद्धतीने साध्य करता येईल, त्याचबरोबर सभोवताली त्या विद्यार्थ्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये विद्यार्थी क्रियाशील कसा होईल यामध्ये मदत करण्यासाठी व्यक्तिगत विकास प्रतिमान वापरलं जातं. आणि म्हणून व्यक्तिगत विकास प्रतिमानाचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये लवचिकता साध्य करणं आणि त्याला क्रियाशील होण्यास मदत करणं. यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य सांगितलंय व्यक्तीच्या अंगच्या गुणाचा विकास होऊन व्यक्तिमत्वाला आकार देण्यास मदत करणे. आता व्यक्तीच्या अंगचा गुण म्हणजे काय बघा, व्यक्तीच्या अंगच्या गुणाचा विकास होऊन म्हणजे व्यक्तीच्या किंवा आपण इथं विद्यार्थ्याच्या म्हणूया कारण आपण शिक्षक बनणार आहोत आणि मग शिक्षक कसा असावा, त्याला पूर्ण विद्यार्थ्याची ओळख असावी. फक्त विद्यार्थी बाहेरून कसा दिसतो असं नाही, तर त्या विद्यार्थ्याच्या भावविश्वाशी आपल्याला कशा पद्धतीनं संबंध प्रस्थापित करता येईल यासाठी ही प्रतिमानं सांगितली आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्याच्या अंगचा गुण जो कोणता आहे तो आपल्याला एक शिक्षक म्हणून ओळखता आला पाहिजे आणि त्याचा विकास आपल्याला करता आला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या गुणांना आपल्याला ओळखता यावं, त्याचा विकास करता यावा आणि त्या व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देता यावा यासाठी मदत करणारं प्रतिमान म्हणजे व्यक्तिगत विकास प्रतिमान. म्हणून हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं जातं. यानंतर बघा वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वर्गाच्या 4 भिंतीमधील अध्यापनासोबत बाह्य परिसराचा विचार करावा लागतो. म्हणजे विद्यार्थी हा फक्त आपल्या समोर बसलेला 4 भिंतीत बसलेला एक जिवंत माणूस एवढीच व्याख्या आपण न समजता अध्यापन आणि त्या अध्यापनासोबत त्याच्या सभोवतीले असलेला जो परिसर आहे आणि त्या परिसरामधले संस्कार त्याच्यावरती कशा पद्धतीने आहेत आणि मग या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात करून घेण्यामध्ये मदत करणारं हे प्रतिमान आहे. म्हणून याला म्हटलं जातं पर्सनल मॉडेल म्हणजेच व्यक्तिगत विकास प्रतिमान. यानंतर बघा पुढील प्रतिमान सांगितले यानंतर बघा प्रतिमानामधलं पुढचं महत्वपूर्ण प्रतिमान आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोशियल इंटरॅक्शन मॉडेल्स.
सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, शिक्षणाच्या अनेक उद्दिष्टापैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सामाजिक अंगाचा विकास, नागरिकत्वाचा विकास हे मानले जाते. विद्यार्थ्याचे शालेय समाजातील इतर व्यक्तीशी योग्य प्रकारचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण करण्याची जबाबदारी शिक्षणावर पडली आहे. म्हणजे या विवेचनावरून काय समजतं आपल्याला की सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय. तर बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक आपल्या समोर कायम विद्यार्थी ही संकल्पना पाहिजे की एक महत्वाचं उद्दिष्ट काय आहे या प्रतिमानाचं, तर विद्यार्थ्याचा सामाजिक अंगाचा विकास करणं. त्याचबरोबर विद्यार्थी पुढे जाऊन एक नागरिक बनणार आहे, तर तो नागरिक म्हणून कशा पद्धतीने चांगला वागू शकतो, म्हणून इथं नागरिकत्वाचा विकास म्हटलेला आहे. म्हणजे काय, इथं पूर्णपणे सोशल इथं दिलंय, सोशल इंटरॅक्शन मॉडेल्स. म्हणजे काय की व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असेल त्याचं समाजाबरोबर असलेलं इंटरॅक्शन, समाजाबरोबर घडत असलेल्या त्याच्या आंतरक्रिया, हा सगळ्यात महत्वपूर्ण घटक म्हणजे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतर समाजाप्रती असलेली त्याची जबाबदारी कोणती आहे ते माहिती पाहिजे. यानंतर लोकशाही मूल्यांचं बीजारोपण, म्हणजे लोकशाही राष्ट्रांमध्ये एक व्यक्ती म्हणून तो कशा पद्धतीनं त्याचे संस्कार पाहिजेत, कशा पद्धतीनं त्याचं वर्तन पाहिजे इत्यादीचा अभ्यास आपल्याला या सामाजिक आंतरक्रियामधून करायला मिळतो. म्हणजेच काय की आणि ही सगळी जबाबदारी कोणाची आहे, तर एक शिक्षक म्हणून आपली आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जर आपणाला ही सामाजिक आंतरक्रिया दर्शवणारी प्रतिमानं शिक्षक म्हणून माहिती असतील तर ती आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवू आणि त्याचा परिणाम एक चांगला, जबाबदार, लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये सामाजिक जबाबदाऱ्या असलेल्या आणि सामाजिक जाणीव असलेला एक नागरिक आपण या ठिकाणी तयार करू शकू. आणि म्हणून बघा पुढे म्हटलेलं आहे, इथं सुद्धा प्रश्न येऊन गेलाय, समाजातील विविध अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे. म्हणजे काय, समाजामध्ये काही अशा विघातक गोष्टी आहेत ज्या की आपण म्हणूया की अतिशय अनिष्ट प्रकारच्या आहेत, त्या संबंधी आपल्याला चर्चा करता आली पाहिजे. अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे. म्हणजे इथं काय आहे की एक समाज म्हणून किंवा एक व्यक्ती समाजामध्ये एक माणूस म्हणून वावरत असताना समाजातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, समाजातल्या वाईट गोष्टी कोणत्या आहेत, आणि त्या वाईट गोष्टी जर त्याला माहीत नसतील की हे अमुक गोष्ट वाईट आहे तर ती त्याच्यापर्यंत आपण त्याला समजून देण्याची आपली क्षमता विकसित करणं हे अगोदर शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि शिक्षक ते पहिल्यांदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकेल आणि विद्यार्थ्याचा ज्यावेळी समाजाशी आंतरक्रियाशी संबंध येईल त्यावेळेला त्याची जाणीव त्याला होईल आणि त्याच्यामधून अनिष्ट प्रथांचं आपणाला निर्मूलन किंवा उच्चाटन या ठिकाणी करता येईल आणि त्यासाठी हे प्रतिमान आपणाला या ठिकाणी मदत करतं. तर याच्यासाठी एक उदाहरण म्हणून आपण काय करू शकतो, तर ज्या काही समाजामध्ये अनिष्ट रूढी आहेत, अनिष्ट परंपरा आहेत, तर या अनिष्ट रूढी आणि परंपरा पाळणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या आपण भेटी घेऊ शकतो, त्यांचं समुपदेशन करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांच्या मुलाखती घेऊन सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करू शकतो. इत्यादी गोष्टीचा विचार या प्रतिमानामध्ये केला जातो. यालाच सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान असं म्हटलं जातं. यानंतर बघा पुढील प्रतिमान आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. त्यालाच म्हटलेलं आहे बिहेवियरल मॉडेल्स, बिहेवियर मॉडिफिकेशन मॉडेल्स. म्हणजे बिहेवियरल म्हणजे काय, वर्तनवादी प्रतिमान, आणि बिहेवियर मॉडिफिकेशन म्हणजे काय, वर्तनामध्ये झालेलं मॉडिफिकेशन म्हणजे परिवर्तन. म्हणजेच काय, वर्तनात झालेला बदल म्हणजेच वर्तन परिवर्तन. आणि म्हणूनच या प्रतिमानाला नाव दिलंय वर्तन परिवर्तन प्रतिमान. आता या वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये काय सांगितलंय तर बघूया. वर्तन परिवर्तन सिद्धांतावर आधारित अध्ययन उपपत्तीनुसार शिक्षणात विद्यार्थ्यांच्या बाह्यदृश्य वर्तन परिवर्तनावर भर दिला जातो. म्हणजे काय,
याच्यामध्ये बाह्य दृश्य हा शब्द प्रयोग महत्वाचा आहे. वर्तन परिवर्तनावर भर दिला जातो. म्हणजे काय की शिक्षणाच्या वर्तनामध्ये कशा पद्धतीचा बदल होतोय किंवा त्याचं वर्तन आपल्याला कशा पद्धतीनं दिसतं याचा अभ्यास वर्तन परिवर्तनामध्ये केला जातो. आता पुढे बघा, अध्ययनानुभवाची विशिष्ट प्रकारची क्रमबद्ध रचना व प्रबलीकरण प्रक्रियाद्वारा हे वर्तन परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी प्रतिमाने या गटात मोडतात. म्हणजे काय, अध्ययन अनुभव देणं म्हणजे काय करणं, त्याला एखादी गोष्ट शिकवणं आणि त्या शिकलेल्यावर आधारित त्याला एखादा अनुभव देणं आणि तो कशा पद्धतीचा अनुभव देणं, तर क्रमबद्ध रचना व प्रबलीकरण प्रक्रिया. क्रमबद्ध रचना म्हणजे काय, एक अनुभव झाला की त्याला दुसरा अनुभव द्या, दुसरा अनुभव झाला की त्याला तिसरा अनुभव द्या, असे त्याला एकाने आपण काय करूया, अनुभव देऊया आणि त्याचबरोबर त्याला प्रबलीकरण देखील करता येईल. म्हणजे थोडक्यात त्याला मोटिवेट करता येईल, त्याला प्रोत्साहित करता येईल. अशा पद्धतीने त्याला वर्तनामध्ये आपण बदल आपल्याला त्याच्या घडवून आणता येईल. आता यामध्ये आपण मग काय काय करू शकतो, तर बघा, त्याच्याशी संयमाने वागणे. आता एखाद्याशी आपण जर संयमाने वागलं तर निश्चितच त्याच्या वर्तनामध्ये बदल होईल. तणाव असलेल्या परिस्थितीतही समतोल राखता येणे. बघा, तणावग्रस्त परिस्थिती आहे, परंतु किती बिकट परिस्थिती असेल, तणावग्रस्त परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये व्यक्तीला मनावरती, त्याच्या वर्तनावरती, त्याच्या स्वभावावरती एक प्रकारे समतोल राखता आला पाहिजे. तर तो समतोल जर राखता आला तर निश्चितपणाने आपण आपल्या वर्तनामध्ये बदल केला असं म्हणू शकतो. आवश्यक तेथे पुढाकार घेऊन कामे करणे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळते अशा ठिकाणी तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला अशा प्रकारची संधी मिळेल तिथे तिथे पुढे येऊन आपण तशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. म्हणजेच काय, तो देखील तुमच्या या अध्ययनामधून झालेलं काय असेल, वर्तन परिवर्तन असेल. इत्यादी प्रतिमानामुळे विद्यार्थ्याच्या भावनिक विकासाला मदत होतेच, पण सामाजिक जीवनातही बदल होतो. आणि याचा वापर एक शिक्षक म्हणून तुम्ही जर विद्यार्थ्यांप्रती करत असाल तर निश्चितच विद्यार्थ्यांचं भावनिक विश्व देखील चांगलं झालेलं असेल, त्याचाही विकास झालेला असेल आणि त्याच्या भावनिक विकासाबरोबरच समाजामध्ये तो वावरत असताना त्याच्या सामाजिक जीवनात सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येईल. तर पुढे बघा, अध्यापनातून विविध उद्दिष्टे साध्य करायची असल्यामुळे शिक्षकाला केवळ एका गटातील प्रतिमानांचा विचार करून चालणार नाही, तर प्रत्येक गटातील काही किमान प्रतिमानाचा वापर करावा लागेल. म्हणजेच काय, आता जे आपण प्रतिमानं बघितली यापैकी प्रत्येक प्रतिमानाचं ज्ञान शिक्षकाकडे असणं आवश्यक आहे. तरच तो विद्यार्थ्याचं जे भावनिक विश्व आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये केला जाणारा जो बौद्धिक विकास आहे, त्याच्यामध्ये केला जाणारा जो सामाजिक विकास आहे, इत्यादी मध्ये तो विकास करू शकतो. आणि जर असं नाही केलं तर फक्त विद्यार्थी हा विद्यार्थीच राहील, शिक्षक हा शिक्षकच राहील. विद्यार्थी केवळ आणि केवळ पाठ्यपुस्तकच शिकेल, व्यक्तिमत्व विकासात एक समाजाचा घटक म्हणून असलेल्या जबाबदारीत मात्र तो मागे पडेल. तर अशी प्रक्रिया होऊ नये. एक विद्यार्थी, तर तो विद्यार्थी एक चांगला नागरिक घडावा यासाठी शिक्षकाला अगोदर विद्यार्थ्याचं मानसशास्त्र समजावं, अध्यापनाचं मानसशास्त्र समजावं, यासाठी ही प्रतिमानं सांगितलेली आहेत. तर या प्रतिमानावर बद्दल आपण अशा पद्धतीने माहिती बघितलेली आहे. निश्चितच यामध्ये 1 ते 2 प्रश्न तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये दिसतील. महत्वपूर्ण बाबी याच्यामध्ये अध्यापन प्रतिमानाचा जनक कोण आहेत, त्याची व्याख्या काय सांगितली, त्यानंतर अध्यापन प्रतिमानाच्या जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये कोणतं प्रतिमान कोणी सांगितलं याबद्दल ही माहिती वाचून ठेवा तुम्ही. जर समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा, परत पहा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर 100% खाली कमेंट करायला विसरू नका. अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जर लेक्चर हवं असेल तर त्या टॉपिकचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्यावर तुम्हाला लेक्चर बनवून दिलं जाईल. धन्यवाद.